तर मित्रांनो, गव्हर्नमेंटचे हे 10 कार्ड तुमच्या खूप कामात पडणार आहेत. तर हे कोणते 10 कार्ड मी तुम्हाला सांगणार आहे, त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. तर मित्रांनो, माझे नाव आहे रितेश, तुम्ही बघत आहात टेक फ्रॉम मराठी युट्यूब चॅनल. तर तुम्हाला या चॅनलवरती सगळे गव्हर्नमेंटची माहिती मिळत असते. नवनवीन येणाऱ्या स्कीम्स, तर अजून काहीतरी स्कीम्स येणार ते व्हिडिओ बनलेले आहेत, अपलोड होणार आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला जाऊया डायरेक्टली टॉपिक कडे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटचे हे 10 कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या 10 कार्डवरती तुम्हाला खूप काही स्कीम्स अवेलेबल आहेत, खूप काही माहिती अवेलेबल आहे, तुमच्या याच्याने खूप फायदे होणार आहेत. ते फ्री मध्ये. तर हे कार्डाने करणारे काहीही चार्जेस लागत नाही. मी तुम्हाला सांगणार हे गव्हर्नमेंटचे कार्डच होणार आहे. तर पहिलं कार्ड आपल्या लिस्ट मधलं मित्रांनो जे होणार आहे आभा कार्ड. तर मित्रांनो, हे आभा कार्ड होणार आहे. आभा कार्ड तुम्हाला माहिती आहे काय? नाही माहिती असेल मी तुम्हाला सांगतो. आभा कार्ड मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती नसेल, तुमचा जर कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे, बट त्या इलाजाला तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय काय इलाज केलेला आहे, तर त्या कार्ड म्हणजे पूर्णपणे सेव्ह असते की तुमचा कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणता इलाज झालेला आहे. जर तुम्ही तुमच्या पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलला नेला, तर अगोदरच्या हॉस्पिटलवाल्यांना समजून जाते की आपला या पेशंटवरती कोणता इलाज करण्यात आलेला आहे. तर या प्रकारे हॉस्पिटलची काहीतरी माहिती यामध्ये सेव्ह असते. तुमचा पण इलाज या कार्डमध्ये सेव्ह केलेला असतो. या प्रकारे ह्या कार्डाची काही माहिती आहे. तुम्हाला हे कार्ड तुम्ही ऑनलाईन काढू शकता. जर व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही फक्त आभा कार्ड टाईप करून टाका, नवीन व्हिडिओ आपला येऊन जाईल. बाकी सगळे व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही सर्च करा आभा कार्ड कैसे निकाले, तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे मिळून जाईल. या कार्डची लिंक कसं काढायचं, तुम्हाला वेबसाईटची लिंक पूर्णपणे खाली दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, आपलं दुसरं कार्ड होणार आहे आयुष्यमान भारत कार्ड. तर याची वैशिष्ट्य काय मी तुम्हाला सांगतो. जसे की तुम्हाला 5 लाख पर्यंत फ्री इलाज होणार आहे. 5 लाखापर्यंत तुमचा फ्री इलाज होणार आहे. मोठा आजार तो कोणताही ऑपरेशन वगैरे असो, काहीही असो, ते तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करून मिळेल आणि 5 लाखापर्यंत तुमचा इथं इलाज करण्यात येईल हॉस्पिटलमध्ये या कार्डनुसार. तर हे कार्ड कसं काढतं तुम्हाला ते पण माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो, युट्यूबवरती याचे पण खूप काही व्हिडिओ अवेलेबल आहे. माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही टाका आयुष्यमान कार्ड, तुम्हाला याचा पण नवा व्हिडिओ मिळून जाईल. तर मित्रांनो, याचे पण काढण्याची लिंक, वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला लिंक सगळ्या वेबसाईटचे दिलेले आहेत. तर पुढचा मित्रांनो आपला कार्ड कोणतं होणार आहे? पुढचं होणार मित्रांनो फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड हे काय असतं तुम्हाला माहिती नसेल. यांना शेतकऱ्यांना यात नोंदणी करावी लागते. जसं की तुम्हाला माहिती नसेल, याच्यामध्ये नवीन योजनासाठी नोंदणी करावी लागते. जसे की नवीन योजना आल्यानंतर तुम्ही आता इथून लाभ घेऊ शकता. तेही एकदम आरामात आणि सोप्या पद्धतीने. तुमच्यावरती काही इथं जोर जबरदस्ती नाहीये. या प्रकारे तो तुम्ही आरामात लाभ घेऊ शकता वेगवेगळ्या स्कीमचे. या कार्डला पण तुम्ही काढा. जर तुम्हाला माहिती नसेल तर याची वेबसाईटची लिंक मी खाली दिली आहे, तुम्ही तिथे पण चेक करू शकता. जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला फार्म कार्ड तुम्ही टाईप करा, व्हिडिओ बनवून द्या, तुम्हाला अपलोड करून देईल तुमच्यासाठी. तर मित्रांनो, पुढचं आपलं कार्ड कोणतं होणार आहे? तर स्मार्ट रेशन कार्ड. स्मार्ट रेशन कार्ड तुम्हाला माहित नसेल, स्मार्ट रेशन कार्ड जसं की तुम्ही कुठेतरी तुमचं रेशन कार्ड येऊन जातात, ते खराब होऊन जातात, बट तुम्ही या रेशन कार्ड काढल्यानंतर तुम्ही डिजिटली त्याला यूज करू शकता. जसं की त्यात तुमच्या सगळ्या फॅमिलीचे नावं लिहिलेली असतात, सगळी माहिती दिली असते, रेशन कार्डचा नंबर, कुठेही हे रेशन कार्ड आरामात चालत असते. तुम्ही याला पण काढू शकता. जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर रेशन कार्ड तुम्ही टाईप करा डायरेक्टली, याचा पण व्हिडिओ नवा बनवून जाईल तुमच्यासाठी स्पेशली. तर बाकी अजून याचे व्हिडिओ अवेलेबल आहे युट्यूबवरती, तुम्ही पण टाका रेशन कार्ड व्हिडिओज, डिजिटल रेशन कार्ड कैसे बनाए, व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. याची पण लिंक कुठं अप्लाय करायचं तुम्हाला ते मिळून जाईल, खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग तुम्हाला माहिती नसेल मेरा रेशन कार्ड, याच्यावरती तुम्हाला हे निघून जाईल, हे डिजिटल कार्ड मित्रांनो. तर त्याची रेशनची ऍप पण आहे, तुम्ही डाउनलोड करून टाका, खाली मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, आपलं पाचवं जे कार्ड होणार ते होणार मित्रांनो प्रधानमंत्री श्रम योगी योजना कार्ड. तर हे पण खूप महत्वाचं कार्ड होणार. तुम्ही याला पण प्रिफर करू शकता, त्याला पण तुम्ही काढून टाका लवकरात लवकर. हे कार्ड तुमच्याकडे खूप महत्वाचे आहेत. तर मिस नको करा, तुम्ही काढून घ्या. काही आपल्याला पैसे लागत नाही, याचे खूप मोठे फायदे मिळत असतात. तर लवकर तुम्ही याला काढून ठेवा. आता हे कार्ड काय तुम्हाला माहिती असेल मी सांगतो. तर या कार्डामध्ये तुम्हाला पेन्शन मिळत असतं. जसं की तुम्हाला माहिती नसेल, 18 ते 40 वर्ष आत जर तुम्ही असाल तर तुम्हाला पेन्शन मिळू शकते 60 वर्षानंतर. कसं तर मी सांगतो बाबा तुम्हाला, तुम्ही काही टेन्शन घ्या नको. तुम्ही जर 60 वर्षाच्या आहात तर तुम्हाला गव्हर्नमेंट पेन्शन देत असतं. हे कार्ड असतं तर तुम्हाला पेन्शन आरामात मिळून जाईल. जर तुम्हाला ह्याच्यात भाग घ्यायचा, लाभ घ्यायचा, तर कसं करायचं लागेल तुम्हाला माहिती का? तुम्हाला यात भाग घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती का? याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सगळे काही. तुम्ही 18 ते 40 वर्षाच्या आत असाल तर तुम्हाला याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. पण तुम्हाला इथे एक अट आहे, तुमचे काही मंथली काहीतरी पैसे कटत जातील आणि त्याच्यानंतर तुम्ही 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे तुम्हाला मिळतील. प्लस गव्हर्नमेंट पण काही पैसे लावते आणि तुम्हाला याचे पैसे देत असते. म्हणजे तुम्हाला एक पेन्शन चालू होऊन जात असते गव्हर्नमेंटचं. तुम्ही हे पण कार्ड काढा, खूप महत्वाचं होणार आहे. या कार्डाची लिंक मी तुम्हाला देणार आहे खालती डिस्क्रिप्शन मध्ये. तर जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करा आणि रेशन कार्ड हे कार्ड काढून टाका. जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त टाईप करायचं आहे मित्रांनो प्रधानमंत्री, तुम्हाला टाकायचा व्हिडिओ बनवून द्याल. तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा. कारण आपलं चॅनल नवीन आहे, खूप मोठ्या मोठ्या स्कीम्स येणार. सबस्क्राईब करा लवकरात लवकर. काका काकू मावशी दादा भाऊ बहीण याला तुम्ही सबस्क्राईब करा लवकरात लवकर. खूप महत्वाची हे व्हिडिओ होणार आहे, विसरा नको तुम्ही. मी पण एक मराठी माणूस तुमच्यासाठी आलेलो आहे स्कीम्स घेऊन. तर हुकवायचे नाहीये, गव्हर्नमेंटचे सगळे लाभ आपल्याला घ्यायचे. तर पुढचं कार्ड मित्रांनो होणार आहे अपार आयडी कार्ड. अपार आयडी कार्ड हे काय माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात, शाळेमध्ये शिकत आहात, तुम्ही 1ली ते 12वी जर शिकत आहात तर तुमची सगळी माहिती या कार्डमध्ये राहील.
जसं की तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन तुमची सगळी माहिती यात राहणार आहे. जर तुम्ही नापास झाले तर तुम्ही तुमचं नापास पण येईल, फेल पण येईल, पास झाले तर पास येईल. तुम्ही कोणकोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन ट्रान्सफर केले ते पण तिथे दिसून जाईल. तुमचे सगळे डॉक्युमेंट त्यात सेव्ह राहणार आहे, सगळे आधार कार्ड वगैरे सगळं काही. जसं की तुम्हाला जर दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन पडवायचं असेल तर तिथे तुम्हाला एलसी नाही लागणार, हे कार्ड दाखवायचं. या कार्डवरचा नंबर टाकून देतील ते लोक आणि डायरेक्ट तुमचं ऍडमिशन ट्रान्सफर होऊन जाईल. या प्रकारे हे कार्ड काही अवेलेबल आहेत. तुम्ही याला पण काढू शकता. जर तुम्ही पहिली ते 12वी मध्ये असाल तर तुम्ही हे शाळेमध्ये काढू शकता, तुमच्या कॉलेजमध्ये काढू शकता. जर तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही हे कार्ड ऑनलाईन करू शकता. याची पण लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तुम्ही नक्की चेक करा आणि तिथून अप्लाय करा. खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांसोबत मुलींसोबत या व्हिडिओला शेअर करा, भावा बहिणीसोबत या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. अजून एक खालती कार्ड आहे मित्रांनो आपलं, ते म्हणजे की 7 नंबरचं. हे सगळ्यांना माहिती आहे, ई श्रम कार्ड. खूप मोठी चुकी आहे सगळ्यांना की ई श्रम कार्डवरती पैसे मिळतात. असं काहीही नाहीये बाबांनो, तुम्हाला मी क्लिअरली सांगून देतो की ई श्रम कार्डवरती कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाही. काहीही असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो याचा उपचार काय. जर तुमचा ऍक्सिडेंट झाला ना, हो पण झाला बाय चान्स कोणाचा तरी, आणि तुम्ही त्यात म्हणजे तुम्हाला कोणाचा जीव गेला, अपंगत्व जाणवलं कोणाला तरी, तर त्याचे पैसे गव्हर्नमेंट तुम्हाला देत असते. 2 लाख रुपये गव्हर्नमेंटकडून तुम्हाला मिळत असतात या कार्डकडे. तर याला ई श्रम कार्ड म्हटलं जाते. हे कार्ड फक्त या साठी कामात येत असतं. जर तुमचा ऍक्सिडेंट वगैरे झाला, अपंगत्व आला ऍक्सिडेंट मध्ये, वारलं वगैरे, तर 2 लाख तुम्हाला भेटत असतात. तुम्ही याचा पण लाभ घेऊ शकतात. हे कार्ड कसं करायचं माहित नसेल तर ई श्रम कार्ड टाईप करा, डायरेक्टली व्हिडिओ येऊन जाईल. याची पण लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. नाही तर तुम्ही युट्यूबवरती सर्च करू शकता, ई श्रम कार्ड कैसे निघाले, व्हिडिओ मिळून जाईल. खूप काही व्हिडिओ अवेलेबल आहे. नाही तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ आणणारच आहेत मित्रांनो. पुढचं आपलं कार्ड होणार मित्रांनो जॉब कार्ड. जॉब कार्ड हे काय असतं तुम्हाला ते पण माहिती आहे, मी सांगतो. तर आपलं हे कार्ड 8व्या नंबरचं होणार आहे. जॉब कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती का, जसे की जे लोक मनरेगा, जसे की हे मनरेगा मध्ये काम करत असतात, मनरेगा अंतर्गत काम करत असतात ना ह्या स्कीम अंतर्गत, तर तुम्हाला यात म्हणजे जसं की आपल्या ग्रामपंचायतचे वगैरे लोक असतात, ते मनरेगा सेवा अंतर्गत काम करत असतात. त्यांना हे कार्ड असतं. जसं की छोटे मोठे काम वगैरे काही असतात, ते कार्ड जर करत असतील, ते जर काम करत असतील तर हे कार्ड त्यांच्यासाठी आहेत. आणि हे कार्ड ऑनलाईन निघत नाही. तुमचा मी डाऊट क्लिअर करून देतो. हे कार्ड फक्त ग्रामपंचायतमध्ये जाऊन निघत असतो. तुम्ही जा तिथं आणि याचं कार्ड काढून टाकायचे पण खूप काही लाभ होत असतात. त्याच्यावरती थोडेफार पैसे आय थिंक मला वाटतं होत असतात काहीतरी मॅनेज. तर तुम्ही ते पण ट्राय करा. आणि हे कार्ड पण खूप महत्त्वाचं आहे. लिंक खालती दिली आहे. नाही तर तुम्ही व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबलच आहेत की जॉब कार्ड कैसे निघाले, मिळून जाते खूप काही व्हिडिओ. पण मी पण बनवून देईन, तुमचा भाऊ इथं बसलेला आहे. पुढचं कार्ड आपलं होणार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल मतदान कार्ड. मतदान कार्ड तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पण माहिती आहे काय कामात पडतंय कार्ड. काय मी दुसरं बनवते, तुम्ही काही समजा नको. मतदान करण्यासाठी जसं की इलेक्शनचे आमदारकीचे, खासदारकीचे, आता तुम्हाला इथं इलेक्शन येत आहे, तुम्ही याच्यासाठी तुम्हाला कार्ड लागत असते. तुमचं पण 18 एज कंप्लीट झाले, तुम्ही हे कार्ड काढू शकता आरामात. याची लिंक तुम्हाला मी खाली देऊन देतो. जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा मतदान कार्ड, डायरेक्ट याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तोही एकदम नवा कुराखट, काही इथं स्किपिंग नसते, तर व्हिडिओ नक्की तुम्हाला पूर्ण मिळून जाईल. याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. व्हिडिओ खूप काही अवेलेबल आहे युट्यूबवरती. मतदान कार्ड कैसे निघाले तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे मिळून जाईल. तर हो मित्रांनो, या प्रकारे तुम्ही कार्ड काढू शकता. लिंक चेक करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. पुढचं मित्रांनो आपण 10वं कार्ड होणार आहे किसान कार्ड. किसान कार्ड हे काय असते माहिती का. किसान कार्ड हे फक्त शेतकऱ्यांसाठी डेव्हलप करण्यात आलेले, बनवण्यात आलेलं आहे. तर एकदम चांगल्या प्रकारे ते बनवण्यात आलेले आहेत. जसे की तुम्हाला माहिती असेल, बँकेमध्ये तुम्हाला हे कार्ड मिळत असते आणि बँकेकडून तुम्हाला काही पैसे मिळत असतात वापरण्यासाठी गव्हर्नमेंटकडून. ते पण तुम्हाला व्याजावरती मिळत असतात. काहीतरी मला वाटतं आता सरकारने काहीतरी बिना व्याजाचे पण पैसे देणे चालू केलेले आहेत. मला नाही वाटत की बिना व्याजाचे देईल, त्यांचा पण काहीतरी फायदा पाहतील ते. मला वाटतं त्याचं पण काहीतरी टक्केवारी असते, त्याच्यानंतर तुम्ही पैसे यूज करू शकतात गव्हर्नमेंटचे. तर हो, तुम्हाला माहिती आहे किसान क्रेडिट कार्ड सगळ्यांकडे अवेलेबल आहे. नसेल तर तुमच्या मम्मी पप्पांना सांगा की पप्पा हे किसान क्रेडिट कार्ड आपण काढायचं आहे. ओके, या प्रकारे तुम्ही काढू शकता या कार्ड. हे कार्ड पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो, आणि ते शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं होणार आहे. आणि हे कार्ड फक्त बँकेमध्ये निघत असते. हे कार्ड काही ऑनलाईन निघत नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे, युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याचे काय काय फायदे आहेत. पण हे कार्ड तुम्हाला फक्त बँकेमध्ये निघू शकते, ऑनलाईन हे कार्ड निघत नाही. बँकेमध्ये जाऊन हे कार्डला अप्लाय करा. हे कार्ड तुम्हाला नक्की मिळून जाईल मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते पण सांगा मित्रांनो. असेच आपले 10 कार्ड आपले कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. पडा नका, तुम्हाला गोष्टी सांगत आहेत. ओके, तर आपला व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट झाला आहे मित्रांनो. असेच महत्त्वाचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून राहा. आणि गव्हर्नमेंटच्या अजून काही स्कीम्स आहेत, उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. मिस करायचं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिसत असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही इतका मोठा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुमचं या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, गावाच्या ग्रुपवरती शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तर हो मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर बाय मित्रांनो.